हॉस्पिटलमध्ये घरी गेल्यावर बरेचदा मला पॅरेंट्स सांगतात की बाळ अगदी पातळ शी करायला लागलं आहे, अगदी जुलाबासारखी शी होती आहे, प्रत्येक फीड नंतर शी होते आहे, दिवसातून 7 ते 8 वेळा शी होते आहे. काय करूया मॅडम? अजिबात काळजी करू नका. काय होतं, जेव्हा बाळ हॉस्पिटलमध्ये असतं तेव्हा पहिले 48 तास बाळ एक काळसर अशी शी करत असतं, त्याला आपण मेकोनियम असं म्हणतो. पण 3ऱ्या-4थ्या दिवशी या शीचं रूपांतर पातळ शीमध्ये होतं, जी पिवळ्या रंगाची असते. आईचं दूध बाळाला पचण्यासाठी अगदी हलकं असतं, त्यामुळे बाळाची शी अशी पातळ चोथा पाण्यासारखी असते. आणि 7 ते वेळा दिवसातून प्रत्येक फीड नंतर जर शी करत असेल, याचं कारण म्हणजे एक आतड्यांचा रिफ्लेक्स असतो, त्याला आपण गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स असं म्हणतो. या रिफ्लेक्समुळे काय होतं, प्रत्येक वेळी पिल्यानंतर बाळ शी करत असतं. याचा अर्थ तुमच्या बाळाचे आतडे हे निरोगी आहेत, ऍक्टिव्ह आहेत. निरोगी बाळाच्या नॉर्मल शीचं प्रमाण तुम्ही जर मला विचाराल तर काय होतं की दिवसातून 7 ते 8 वेळा ते 3 दिवसातून एकदा एवढं शीचं प्रमाण नॉर्मल आहे. आणि बाळाची शी जरी पातळ वाटत असली तरी पण जर तुमचं बाळ हसत असेल, खेळत असेल, छान झोपत असेल, शूचं प्रमाणही चांगलं असेल आणि बाळाचं वजन वाढत असेल तर काळजी करायचं अजिबात कारण नाही.